हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMM या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी, त्यालाच आपण जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट, या पेपरचा आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर ही सराव प्रश्नपत्रिका आहे 11व्या क्रमांकाची. या अगोदर आपण या पेपरच्या 10 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. त्यांच्या जर तुम्हाला लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आणि तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील जे व्हिडिओ असतील त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच तुमचे जे काही गरजू मित्र असतील जे LMSची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हेल्प म्हणून तुम्ही या व्हिडिओच्या लिंक्स त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना परीक्षेसाठी मदत होईल. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष सराव प्रश्नपत्रिका 11 ही सोडवायला सुरुवात करूया. यामध्ये एकूण प्रश्न आहेत 90, गुणसुद्धा आहेत 90 आणि वेळसुद्धा आहे 90 मिनिटे. म्हणजे एका मिनिटाच्या आत तुम्हाला एक प्रश्न सोडवावा लागेल. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा. पुढील गटातील विसंगत पर्याय ओळखा. भ्रमणध्वनी, मोबाईल, दूरध्वनी, संगणक. यामध्ये विसंगत घटक आहे संगणक. खालील इंग्रजी अक्षरांचे 4 गट दिले आहेत. त्यापैकी 3 गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे. त्याचा पर्याय क्रमांक ओळखा. HFI बघा, या ठिकाणी HF आणि त्यानंतर हा I घेतलेला आहे. पुढे बघा IKG, IK आणि G, म्हणजे याच्यामध्ये एक एक सोडून घेतलेलं आहे. एक अक्षर आपल्याला त्या ठिकाणी लगतचं घ्यायचं आहे. आता XVW हे लगतचं घेतलेलं आहे. त्यानंतर LJK म्हणजे एक अक्षर आपल्याला लगतचं घेतलेलं आहे, परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये एक एक अक्षर सोडलेले आहेत. म्हणून आपण काय करूया, पर्याय क्रमांक 2 हा यामधील विसंगत घटक आहे. प्रश्न 3 ते 6 साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीपदामध्ये विशिष्ट संबंध आहे. तसा संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीपदामध्ये आहे. तर दिलेल्या पर्यायातून आपल्याला योग्य पद निवडायचे. आता या ठिकाणी बघा 3 टिंब आहेत आणि इथं त्रिकोण आहे. 3 असल्यामुळे इथं त्रिकोण केलेला आहे, मध्ये तिरक्या रेषा आहेत. आता इथं 4 आहेत गोल, म्हणजे इथं चौकोन तयार झाला पाहिजे आणि मध्ये अशा तिरक्या रेषा, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा इथं बघा मधला जो आहे हा त्रिकोण, त्याची दिशा वेगळी आहे आणि म्हणजे विरुद्ध दिशेला आहे आणि हे दोन काय आहेत, विरुद्ध दिशेला. मग याचंच असं विरुद्ध दिशा कोणती असेल, ही, आणि या मधल्याची विरुद्ध दिशा ही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. त्यानंतर WUS चा संबंध आहे RPN शी आणि MKI चा संबंध कशाशी असेल बघूया आपण अल्फाबेटमध्ये. WUS, या ठिकाणी W आहे, इथं U आहे, म्हणजे एक सोडलेला आहे मध्ये. त्यानंतर T सोडलेला आहे. त्याचा संबंध RPN शी, म्हणजे S सोडलेला आहे, R घेतलेला आहे, R नंतर P म्हणजे Q हा सोडलेला आहे आणि त्यानंतर इथं O सोडलेला आहे, N घेतलेला आहे. म्हणजे एक अक्षर सोडून एक पाठीमागं जायचं आहे आपल्याला. MKI. आता त्याच्यानंतर काय येईल, GEC येईल, पर्याय क्रमांक 4. ACF, या ठिकाणी A आहे, मध्ये B सोडला, C घेतलेला आहे, C नंतर F म्हणजे 2 अक्षरे सोडून घेतलेले आहेत. तसंच EGC म्हणजे E घेतलेला आहे, त्यानंतर G आणि त्याच्यानंतर J, अशा पद्धतीनं. आता KMP घेऊया आपण, KMP. आता Fच्या अगोदरचा कोणता, E, तसंच Pच्या अगोदरचा कोणता आहे, O, म्हणजे O, Q, 2 अक्षरे सोडून T, म्हणजे OQT, पर्याय क्रमांक 2. 7 ते 9 साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 16, 81, 256. आता यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येतं 16 हा 4चा वर्ग आहे, 81 9चा वर्ग आहे आणि 256 हा 16चा वर्ग आहे. तर वर्गसंख्या यातून शोधायची आपल्याला, तर 625 हा 25चा वर्ग आहे, ही वर्गसंख्येचा पर्याय आपल्याला येईल. त्यानंतर बघा यामध्ये काय संबंध आहे. आता इथं 2 आणि 2 शेवटी 2 2 दिलेले आहेत, त्याच्या पुढील संख्या मध्ये घेतली आहे. 3 3 पुढील संख्या 4 मध्ये घेतली, 4 4 5 पुढील संख्या, म्हणजे आता पुढं काय येईल, 5 5 शेवटी आणि कडेला 5 आणि मध्ये पुढील संख्या 6, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा इथं याचा संबंध बघा आता कसा दिलेला आहे. 120ची एक पट किती होते, एक पट 120च होते.
इथं 120ची काय केलेली आहे, 1/2 म्हणजे निंपट घेतलेली आहे, म्हणजे 1/2 भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर 60चा 1/3 भाग घेतलेला आहे. 20चा हा 1/4 भाग 5 घेतलेला आहे. आता 1/5 भाग येईल. 5चा 1/5 भाग म्हणजेच किती, 1. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. सूचना दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. बघा या ठिकाणी हे एक वाक्य दिलेलं आहे, यावरून आपण प्रश्नांची उत्तरे शोधूया. स्टार्स या शब्दापूर्वी किती शब्द आलेले आहेत, बघूया आपण. स्टार्स हा शब्द इथं आहे, त्याच्यापूर्वी किती शब्द म्हणलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 शब्द आलेले आहेत. बघा परत एकदा काउंट करा. 16 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. वरील वाक्यामध्ये 6 अक्षरे असलेले शब्द किती आहेत. बघा 6 अक्षरी शब्द किती आहेत. हा एक आहे ट्रॅव्हल, त्यानंतर अक्रॉस, त्यानंतर आपल्याला पुढे कुठेच दिसत नाही हे 6 अक्षरी शब्द, म्हणजे किती आहेत, 1 आणि 2. 2 पर्याय क्रमांक 4. खाली असे किती के आहेत की ज्याच्या आधी यन आलेले आहेत परंतु नंतर यू आलेले नाही. यन आहे पण नंतर यू नाही असे बघायचे आपल्याला. म्हणजे काय शोधायचं आहे आपल्याला. यन के इथं आहे, त्याच्या पुढे यू नाही, म्हणजे हा एक आहे. त्यानंतर इथं यू आहे, यन के आहे पण यू आहे या ठिकाणी, इथंही यू आहे आणि हा एक, म्हणजे किती वेळा आलेला आहे, फक्त 2 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13 व 14 खालील प्रत्येक प्रश्नात आकृत्याचा एक गट दिलेला असून त्या गटाशी जुळणारी प्रत्येक आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. आता बघा प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. ही प्रश्न आकृती जर आपण पाहिल्या तर काय केलं, 45 डिग्रीमध्ये हा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहे. हा इथे आहे तर 45 डिग्री नंतर कुठं जाईल, असा, म्हणजे सरळ येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या बाजूला होईल. त्यानंतर बघा पुढील प्रश्नामध्ये तर 14 मध्ये आपण ह्यामधल्या जर चिन्हांचं निरीक्षण केलं तर आपलं उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 1. 6 माणसे अ व कड ई आणि य फ हे एका रांगेमध्ये उभे आहेत, तर क आणि ड हे जवळजवळ असून ईच्या बाजूला आहेत. बघा आपण अगोदर हे दिलेल्या कंडिशननुसार मांडूया. बघा या ठिकाणी क आणि ड हे जवळजवळ आहेत, म्हणजे इथं क आणि ड घेऊया आपण. ईच्या बाजूला आहेत, म्हणजे ईला आपण इथं घेऊया. ब हा अच्या जवळ उभा आहे. अ हा फ पासून चौथा, म्हणजे फ जर आपण इथं घेतला तर 1 2 3 4, म्हणजे अ इथं येईल आणि ब हा अच्या जवळ उभा आहे, म्हणजे ब या ठिकाणी येईल. तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहे, सगळ्यात टोकाला ब आणि फ आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. रांगेतील सुशांतचा नंबर दोन्ही बाजूकडून 45वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती. 45वा असेल तर या बाजूला 44 असतील आणि या बाजूला 44, म्हणजे 44 अधिक 44 अधिक 1 किती होतात, 88 आणि 1 89, म्हणजे पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातून जुळणारी संख्या शोधा. बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, चौकोन दिलेला आपल्याला. आता या ठिकाणी पहिली लहान संख्या आपण घेऊया. लहान संख्या आहे 17. लहान संख्या घेतली आपण यामधली 17, त्यानंतरची आहे 19. आता या 17मध्ये 2 जर आपण मिसळले तर 19 येणार आहे. 2 ही कसली संख्या आहे, मूळ संख्या आहे. त्यानंतर तिसरा येईल, आता 3 जर मिळवले तर इथं 22 येईल, पण आपल्याला इथं 22 दिसत नाही, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 22 येईल. पण 22 नंतर आपण जर 5 मिसळले तर 27. 27 नंतर आपण 7 मिसळले तर किती होतात ते 34, म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या ॲड करत जायचं आहे संख्येमध्ये, तर पुढील संख्या मिळणार आहे. मग अशा पद्धतीने हे पूर्ण चौकोन तयार केलं आहे, पण आपल्याला इथं 22 संख्या दिली नाही, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 22. पर्याय क्रमांक 3. रिक्त स्थानी योग्य अंक शोधून लिहा म्हटलेलं आहे. बघा आता या ठिकाणी काय लॉजिक आहे, 10 गुणिले 9 किती होतात, 90. मग 90ची जर आपण हाफ केली तर किती झाले, 45. तसंच करायचं आता या ठिकाणी याची हाफ म्हणजे दुप्पट किती होते, 48. मग 48 किती गुणिले 48, तर 16 गुणिले 3 48, म्हणजे भागिले 16 जर केलं तर उत्तर आपल्याला मिळतं 3, म्हणजे इथे किती यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3.
सोबतच्या वर्तुळात कोणता अंक निवडला म्हणजे अंकमालिका पूर्ण होईल. आता बघा या ठिकाणी 4मध्ये 2 मिसळलेला आहे. त्यानंतर 6मध्ये 3 मिसळल्यानंतर 9 आलं. 9मध्ये 5 मिसळले की 14. 14मध्ये 7 मिसळले की 21. म्हणजे 2, 3, 5, 7 ह्या काय मूळ संख्या ॲड करत गेलेलो आहोत आपण. मग 21मध्ये 7च्या पुढील मूळ संख्या कोणती आहे? 11. मग 21 अधिक 11 किती होतात? 32. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून योग्य अक्षरांची पूर्तता करा. आता या ठिकाणी बघा, आता ई आणि जी मध्ये एक अक्षर सोडलेलं आहे त्यांनी एफ. त्यानंतर यम आणि के मध्ये के यल सोडलेला आहे यम. म्हणजे एक एक अल्फाबेट सोडून त्यांनी काय घेतलेलं आहे? हा नंबरचा पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे. मग तसं ई काय येईल इथं? बी सोडला आपण इथं सी येईल. डी सोडला ई आला. नंतर जी एच सोडला आय येईल. जे सोडला के आला. म्हणजे काय झालं? सी आणि आय हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. खालील मांडणीत या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? बघा आता ए वाय म्हणजे हा पहिला ए घेतलेला आहे आणि 25 अल्फाबेट जर आपण घेतले तर शेवटचा वाय येईल. त्यानंतर बी घेतलेला आहे. बीची जोडी लावलेली आहे एक्स शी. सीची जोडी घेतलेली आहे त्यांनी व्ही शी. सीची घेतलेली आहे डब्ल्यू शी आणि डीची घेतलेली आहे व्ही शी. म्हणजे शेवटून एक एक अल्फाबेट आणि समोरून एक एक अल्फाबेट अशा पद्धतीने त्यांनी क्रम घेतलेला आहे. मग आता बघा या ठिकाणी ई आणि यू हे एकाच प्रमाणे आहेत शेवटून आणि पुढून. एफ टी तसेच आहेत. त्याच्यानंतर एस जी आणि एच बघूया आपण. एस जी बघा आता या ठिकाणी हा एस आणि हा जी त्याच क्रमांकाचे आहेत. त्यानंतर काय येईल? एच सोबत कोण येईल? मग आर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बघा आरचा 2. एस ओ एन अंकामध्ये 2, 5, 8 असे दाखवलेले आहे. डी ओ जी 4, 5, 7 आहे आणि एन ओ डब्ल्यू असं आहे. तर गोडाऊन ही अक्षरे खालीलपैकी कोणत्या संख्येत लिहावी? आता आपण ज्या अक्षराबद्दल जो अंक वापरला ते अगोदर लिहून घेऊया. जेवढे अल्फाबेट असतील ते लिहून घेऊया. एस ओ एन. त्यानंतर इथं डी आहे वेगळा, जी आहे, ओ आपण घेतलेला आहे, एन ओ डब्ल्यू तर डब्ल्यू वेगळा आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही अक्षरे घेतलेली आहेत. आता त्यांच्यासाठी अंक ठरवूया. आता सन आणि डॉगमध्ये काय कॉमन आहे? ओ. ओ कॉमन असल्यामुळे या दोघांमध्ये कॉमन असलेला कोणता आहे? 5. म्हणजे ओसाठी 5 आला. आता डी ओ जी आणि एन ओ डब्ल्यूमध्ये काय काय कॉमन आहे बघा? फक्त ओच आहे म्हणजे 5 आहे. त्याच्यानंतर बघा सन आणि नावमध्ये काय आहे? याच्यामध्ये यन आहे, यामध्येही यन आहे. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 8 आहे. म्हणून यनसाठी काय असेल? 8 असेल. आता राहिला काय इथं? 8 आणि 5 गेला. 2 कोणासाठी असेल? यससाठी. इथं डी ओ जी. आता इथं बघा डी ओ जीसाठी आपण नंतर ठरवूया. आता इथं एन ओ डब्ल्यू. ओसाठी गेला 5, एनसाठी गेला 8 म्हणजे डब्ल्यूसाठी काय राहिला? 3. आता डी ओ आणि जीमध्ये कन्फ्युजन आहे. एक डी 4 असेल आणि जी 7 असेल तर हा 7 किंवा हा 4 अशा पद्धतीनं आपण हे लिहून घेऊ शकतो. आता बघा तर गोडाऊनसाठी काय येईल म्हटलेलं आहे. आता जीसाठी काय घेऊया आपण? इथं क्रमाने घेऊया आपण. 7 घेऊया पहिल्यांदा. जीसाठी 7 घेतला. त्यानंतर ओसाठी 5 आहे. डीसाठी 4. ओसाठी 5. डब्ल्यूसाठी 3 आणि एनसाठी आहे एनसाठी 8. तर हे आपलं उत्तर असेल बघा पर्यायामध्ये 7, 5, 4, 5, 3, 8. तर पर्याय क्रमांक 3. कारण सगळे ऑप्शन आपल्याला 7 म्हणजे जीचं किंमत त्यांनी 7च धरलेली आहे. म्हणजे आपण ही किंमत पहिली दिलेली ठरवूया. ही चुकीची. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक लिपीत पोलीस हा शब्द असा लिहितात, सिक्युरिटी हा शब्द असा लिहितात, तर त्या सांकेतिक लिपीत हा शब्द कसा लिहितात? आता प्रोस्पेक्टस हा शब्द बघा. आता इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्या क्रमांकाला ज्या पद्धतीनं अक्षर आले त्याच पद्धतीने क्रमांक आहेत. त्यामुळे आपण बदल करू शकत नाही याच्यामध्ये. मग पीसाठी काय आले? 8. आपण 8 घेऊया. आरसाठी काय आहे? इथं आर आहे बघा किती नंबरला? 5 नंबरला आहे. मग 5 नंबरचा कोणता आहे? 0. त्यानंतर ओ. ओसाठी आहे 4. त्यानंतर
साठी आहे 7, पी साठी आहे परत 8, ई साठी 5, सी साठी काय आहे 2, टी साठी काय आहे 3, यू साठी 9 आणि यस साठी परत 7. म्हणजे हा आकडा आपला काय असेल, उत्तर असेल 8047852397. कोणता ऑप्शन असेल? पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक लिपीमध्ये आंबा गोड आहे असा लिहितात. त्यानंतर तुला आंबा आवडतो. आता ह्या 2 वाक्यामध्ये कॉमन काय आहे? ना आहे. म्हणजे ना हा कशासाठी आहे? आंब्यासाठी आहे. तर तो मूर्ख आहे. तो मूर्ख आहे मध्ये आहे आणि इथं आहे पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये. मग या दोघांमध्ये कॉमन काय आहे? धिक आहे. म्हणजे धिकसाठी काय आहे? आहे. त्यानंतर बघा गोडसाठी काय असेल आता इथं बघा आंबा आपण गेलेला आहे, त्यानंतर धिक गेलेला आहे. मग गोडसाठी काय झालेलं आहे इथं? ताण. म्हणजे हा गोडसाठी ताण आहे. पर्याय क्रमांक 1. बी बरोबर 10, AC बरोबर 20, तर BED बरोबर 55, तर PPF बरोबर किती? आता या ठिकाणी बघा बीचा अनुक्रमांक आहे 2. 2ला 5 जर गुणलं तर किती येतात? 10. तसं एचा आहे 1, सीचा आहे 3, या दोघांची बेरीज केली 4, 4 गुणिले 5 केलं तर 20. तसं BED बघा, बीचा अनुक्रमांक 2, 2 अधिक ईचा अनुक्रमांक 5, 5 अधिक 4 किती होतात? 9, 9 आणि 2 11, 11 गुणिले 5 केलं तर 55. तसं PPF आपण करूया. पीचा अनुक्रमांक आहे 16, परत 16 अधिक एफचा आहे 6, 16 अधिक 16 किती होतात? 32 आणि 32 अधिक 6 किती होतात? 38. मग 38 गुणिले 5 हे आपलं उत्तर असेल. बघा किती येतं? 190. पर्याय क्रमांक 2.